नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे, त्या अंतर्गत आज आपण 8वीचा घटक पाहणार आहोत. बँकेचे व्यवहार. बँकेचे व्यवहार या अंतर्गत आज आपण बँकेमधील विविध खात्यावर चर्चा करणार आहोत. आता पहा, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बँक किंवा बँकेची भूमिका ही एक अतिशय महत्त्वाची भूमिका असते. बँक ही एक सरकारमान्य संस्था असते. कारण भारताची अर्थव्यवस्था असेल किंवा कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था असेल, त्या अर्थव्यवस्थेमध्ये बँक ही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून या ठिकाणी बँकेला सरकारमान्य संस्था समजलं जातं. एखाद्या दुसऱ्या दिवशी जरी बँकेचे व्यवहार बंद राहिले तर त्याचा परिणाम त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. बँकेमुळे आपणाला अर्थनियोजन करणे सोपे जाते. कारण बँकेत रोख रक्कम भरणा करणे किंवा रोख रक्कम काढणे यासाठी बँकेत विविध प्रकारची खाती उघडावी लागतात. तर पहा, पहिला खात्याचा प्रकार आहे चालू खाते. तर या ठिकाणी आपण विविध खात्यावर चर्चा करण्यापूर्वी आपण या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक खातं कोणासाठी उघडलं जातं, त्या खात्यावरचे व्यवहार कसे असतात, त्या खात्यावर व्याज किती मिळतं, अशा विविध मुद्द्याच्या आधारे आपण प्रत्येक खात्याची माहिती घेणार आहोत. तर पहा, चालू खाते, करंट अकाउंट. चालू खाते मुख्यतः व्यापाऱ्यासाठी किंवा विविध कंपन्या असतील, विविध संस्था असतील, ज्यांना दिवसातून अनेक वेळा व्यवहार करावा लागतो, अशांसाठी बँकेमध्ये चालू खाते उघडले जाते. या खात्यामध्ये खातेदाराला एका दिवसात कितीही वेळा व्यवहार करता येतो. एका दिवसात कितीही वेळा देवघेव किंवा त्याला आपण व्यवहार म्हणतो खातेदार करू शकतो किंवा खात्यावर व्यवहार करता येतो. बँक या खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास चेकबुक देते. या प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही. हे लक्षात ठेवा. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. चालू खात्यामध्ये व्यवहार कितीही वेळा करता येतो. खातं कोणाचं असतं, व्यापारी असतील, संस्था असतील, विविध कंपन्या असतील, त्यांची चालू खाते असतात. किती वेळा व्यवहार करता येतो आणि या खात्यावरील रकमेवर बँक कसल्याही प्रकारचं व्याज देत नाही आणि चेकच्या साहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता येतात. चालू खात्यामधून आपण दिवसातून कितीही वेळा पैसे काढू शकतो. प्रत्येक खात्यामध्ये किंवा आपण पुढचे जे काही प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये पैसे आपण किती वेळा भरू शकतोय. चालू खात्यामध्ये पैसे कितीही वेळा भरू शकतो, कितीही वेळा उचलू शकतो. असं काही बंधन चालू खात्यासाठी नसतं आणि बँक खात्यावर असणाऱ्या रकमेची बँकेला हमी नसल्यामुळे त्या खात्यावरील रकमेवर बँक व्याज देत नाही. आता त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे बचत खाते, सेव्हिंग अकाउंट. आता आपणाला माहीत आहे की बचत खाते हे सर्वसामान्य प्रत्येक व्यक्तीचं बचत खातं असतं. खातेदाराला ठराविक रक्कम बँकेत जमा करून बचत खाते उघडता येते. काही बँकांमध्ये काही ठराविक रक्कम जमा करून या ठिकाणी खाते उघडता येतं. तर काही बँकांमध्ये कसल्याही प्रकारची रक्कम जमा न करता खाते उघडता येते, ज्याला आपण झिरो बॅलन्स अकाउंट असं म्हणतोय. वेगवेगळ्या बँकेचे नियम वेगवेगळे असतात.
काही बँकेमध्ये 500 रुपये भरून, काही बँकेमध्ये 1000 रुपये भरून खातं उघडता येतं, तर काही बँकेमध्ये कसल्याही प्रकारची रक्कम न भरता सुद्धा खाते उघडता येते. आता बचत खात्याच्या बाबतीमध्ये आपण या खात्यावर कितीही वेळा रक्कम भरू शकतो आणि या खात्यावर दररोजच्या जमा आणि जी काही खात्यावर पूर्वीची शिल्लक रक्कम आहे या आधारे बँक आपणाला किंवा खातेदाराला व्याज देत असते, हे लक्षात ठेवा. अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. म्हणजे या खात्यातून तुम्ही दिवसातून कितीही वेळा पैसे काढता येतील असे समजू नका. तर या बचत खात्याच्या बाबतीमध्ये काही ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. आपण शक्यतो या ठिकाणी बचत खात्यातील पैसे दिवसातून कितीही वेळा काढू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. तुम्ही बचत खात्यामध्ये पैसे कितीही वेळा भरू शकता, परंतु कितीही वेळा पैसे काढू शकत नाहीत. हा चालू खात्यामधला आणि बचत खात्यामधला फरक आहे. आणखीन दुसरा फरक कोणता? चालू खात्यामध्ये असणाऱ्या रकमेवर बँक व्याज देत नाही. बचत खात्यामध्ये असणाऱ्या रकमेवर जी काही जमा केलेली रक्कम आहे किंवा पूर्वीची शिल्लक रक्कम आहे याच्या आधारे बँक काय करते? व्याज देते. या खात्यासाठी बँक पासबुक व मागणीनुसार चेकबुक देत असते. आता त्यानंतर पुढचा जो खात्याचा प्रकार आहे तो आहे आवर्ती ठेव खाते. आता या खात्यामध्ये ज्याला आपण रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असं म्हणतोय. आता रिकरिंग डिपॉझिट अकाउंट शक्यतो त्याला आपण RD या नावानं जास्त ओळखलं जातं. RD म्हणजे काय? तर रिकरिंग डिपॉझिट, आवर्ती ठेव खाते. शक्यतो अशा पद्धतीची जास्त खाती खातेदारांचे पोस्टामध्ये असतात. पोस्टामध्ये सुद्धा या ठिकाणी रिकरिंग डिपॉझिट अकाउंटची सोय असते किंवा सध्याच्या काळामध्ये प्रत्येक अकाउंटची सोय ही पोस्टामध्ये करण्यात आलेली आहे. आता आवर्ती ठेव खाते म्हणजे काय? तर या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करता येते किंवा खातेदार दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात. ती किती असावी हे बँक खातेदार ठरवतात. या प्रकारच्या ठेवीवर बँक व्याज देते. कारण दरमहा एखादा खातेदार किती रक्कम बँकेमध्ये भरावायची आहे किंवा त्या खात्यामध्ये भरावायची आहे हे खातेदार ठरवत असतो आणि त्याप्रमाणे दरमहा तेवढी रक्कम त्या खात्यामध्ये भरत असतो आणि अशा खात्यामुळे खातेदाराची सक्तीची बचत होते. कारण आपण एकदा RD किंवा या ठिकाणी आवर्ती ठेव खाते काढल्यानंतर विशिष्ट मुदतीपर्यंत, मग ती मुदत 12 महिन्याची असेल किंवा 36 महिन्याची असेल किंवा 60 महिन्याची असेल, त्या दरमहा तुम्हाला त्या ठिकाणी ठरवून दिलेली रक्कम भरणे बंधनकारक असते, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि यामुळे खातेदाराची सक्तीची बचत होते. आणि आवर्ती ठेव खात्यामध्ये जी काही रक्कम भरली जाते त्यावर बचत खात्यापेक्षा जास्त व्याज दिले जाते, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं बरेच व्यक्ती हे आपली जी काही गुंतवणूक आहे ही चालू खात्यावर किंवा बचत खात्यामध्ये रक्कम न ठेवता ते आवर्ती ठेव खात्यामध्ये ठेवतात. याचं एक कारण आहे की बचत खात्यापेक्षा व्याजदर या ठिकाणी आवर्ती ठेव खात्यामधील रकमेला जास्त असतात. आता आवर्ती ठेव खाते हे वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीचे काढता येते किंवा कधीकधी संयुक्त खाते असणे सोयीचे असते. आता संयुक्त खाते म्हणजे काय? तर उदाहरणार्थ पती पत्नी असेल, एकापेक्षा अनेक व्यक्ती च्या नावे ते खाते असते, जेणेकरून त्या खात्याचा व्यवहार हा त्या दोघांच्या संमतीने होत असतो किंवा जेवढ्या
व्यक्तींच्या नावाने ते खातं काढलेलं आहे, त्या व्यक्तींच्या संमतीनं ते खातं या ठिकाणी चालवलं जातं. उदाहरणार्थ पती पत्नी असेल किंवा पालक आणि पाल्य असेल किंवा एखादं लहान मूल आहे, लहान मुलासोबत त्याच्या आईचं किंवा त्याच्या वडिलाचं खातं या ठिकाणी काढलं जातं, म्हणजे संयुक्त काढलं जातं. किंवा काही व्यवसायामध्ये भागीदारी असते किंवा हाऊसिंग सोसायटी असेल, सेवाभावी संस्था असतील, तर इत्यादीसाठी बँकेतील खाते एकाहून जास्त व्यक्तींना वापरणे जरुरीचे असते. त्यामुळं या ठिकाणी आवर्ती ठेव खाते काढत असताना या ठिकाणी संयुक्त खाते या ठिकाणी काढलं जातं. आता त्यानंतर पुढचा खात्याचा जो प्रकार आहे तो आहे मुदत ठेव, फिक्स्ड डिपॉझिट. आता पहा, आवर्ती ठेव खात्यामध्ये आणि मुदत ठेव खात्यामध्ये काय फरक आहे. आवर्ती ठेव खात्यामध्ये दरमहा ठराविक रक्कम भरावी लागते विशिष्ट मुदतीसाठी. बचत खात्यापेक्षा व्याज थोडे आवर्ती ठेव खात्यामध्ये जास्त मिळतं. आता मुदत ठेव खात्यामध्ये काय, फिक्स्ड डिपॉझिट. एखादा ठेवीदार काय करतो, ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो. आता यामध्ये अशी काही सोय नसते दरमहा रक्कम भरण्याची. समजा आपणाकडे 1,00,000 रुपये आहेत, तर आपण एकाच वेळी 1,00,000 रुपये भरून मुदत ठेव खाते उघडू शकतो. या ठिकाणी दरमहा नाही आणि त्याला विशिष्ट मुदत देऊ शकतो की मी ही रक्कम 1 वर्षानंतर उचलणार आहे, 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर. म्हणजे या ठिकाणी ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो आणि या प्रकारच्या ठेवीवर बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर देते. मुदत ठेवीवरील व्याजदर प्रत्येक बँकेत भिन्न असू शकतो, हे लक्षात ठेवा. प्रत्येक बँकेमध्ये व्याजदर हे सारखे नसतात. ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत, मग राष्ट्रीयकृत बँका म्हणजे कोणत्या, आपल्या भारतामध्ये आपण जे काही स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या ज्या बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँका आहेत. आणि दुसऱ्या ज्या बँका असतात त्या सहकारी बँका असतात. आणि सहकारी बँकामध्ये मुदत ठेवीवर हे राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा या ठिकाणी व्याजदर कमी असतो. त्यामुळे मुदत ठेवीवरील व्याजदर ज्या बँकेत जास्त असतो त्या बँकेमध्ये व्यक्ती काय करतात किंवा लोक काय करतात, आपली गुंतवणूक त्या बँकेमध्ये करतात ज्या बँकेमध्ये मुदत ठेवीवर व्याजदर जास्त आहे. परंतु या ठिकाणी एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बँकेची विश्वासार्हता ही सुद्धा तपासून पाहणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा काही सहकारी बँका ह्या दिवाळखोरीत निघतात आणि त्यावेळी आपण जे काही मुदत ठेव खातं त्या ठिकाणी काढलेले त्याचे पैसे आपणाला लवकर परत मिळत नाही. तर या सर्व बाबी तपासून, त्या बँकेची विश्वासार्हता तपासूनच मुदत ठेव खात्यामध्ये पैसे ठेवावेत, हेही बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काही बँका व्याजाचं आमिष दाखवून किंवा जास्त व्याजदराचं आमिष दाखवून त्या ठिकाणी बँकेच्या ठेवी वाढवण्याचा प्रयत्न करतात. परंतु अचानक बँक जर तोट्यामध्ये गेली तर त्यावेळी आपणाला या ठिकाणी मुदत ठेवीची रक्कम परत मिळणे अशक्य होते किंवा कठीण होते. त्यामुळे शक्यतो आपल्या ज्या काही मुदत ठेव खातं आपणाला उघडायचं असेल किंवा काढायचं असेल ते आपण शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेतच उघडावे किंवा सहकारी बँकेमध्ये उघडत असताना किंवा इतर कुठल्याही बँकेत उघडत असताना त्या बँकेची विश्वासार्हता तपासून उघडावे. आता त्यानंतर मुदत ठेव खात्याच्या बाबतीमध्ये आणखीन एक भाग असतो की जे काही ज्येष्ठ नागरिक असतात, ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा थोडा जास्त व्याजदर असतो. समजा आपली रक्कम जर मुदत ठेव खात्यावर 8% व्याजदर असेल तर ज्येष्ठ नागरिकासाठी
8.5% म्हणजे अर्धा टक्का व्याजदर जास्त असतो. त्यामुळं शक्यतो मुदत ठेव खाते हे बऱ्याच व्यक्ती ज्येष्ठ नागरिकांच्या नावे काढत असतात, हेही लक्षात ठेवा. आता आपण चालू खाते, बचत खाते, आवर्ती ठेव खाते आणि मुदत ठेव खाते यावर चर्चा केलेली आहे. आता यानंतर आपण या 4 खात्याच्या संदर्भामध्ये आपणाला काय समजलं यावर थोडी 1 मिनिटात चर्चा करू. की चालू खाते मुख्यतः व्यापाऱ्यासाठी असून एका दिवसात किती वेळा पैशाची देवघेव आपण करू शकतो. बचत खात्यामध्ये बचत अनेकदा ठराविक काळासाठी किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. आता हे बचत खात्यासाठी हा मुद्दा देण्यात आलेला आहे की बचत खात्यामध्ये आपण किती वेळा पैसे भरू शकतो, परंतु पैसे आपण किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. किती वेळा आपणाला बचत खात्यातून एका दिवसात पैसे आपणाला काढता येत नाहीत. चालू खात्यामध्ये कितीही वेळा काढता येतात, भरण्याची काही अडचण नसते या 2 खात्यासाठी. त्यानंतर मुदत ठेव खाते यात ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवता येते. म्हणजे मुदत ठेव खाते या ठिकाणी एकाच वेळी रक्कम भरायची. आणि यामध्ये एक प्रकार राहिला आहे आवर्ती ठेव खाते. आवर्ती ठेव खात्यामध्ये आपणाला दरमहा किंवा प्रतिमहा आपण ठरवलेली रक्कम ठराविक कालावधीसाठी भरणे बंधनकारक असते, हेही लक्षात ठेवा. आता इथं जोड्या जुळवा म्हणतोय. चालू खाते एका दिवसात किती वेळा देवघेव करू शकतो. बचत खाते ठराविक कालावधीत किती वेळा देवघेव करू शकतो यावर निर्बंध असतात. त्यानंतर आवर्ती ठेव खाते या खात्यात दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करता येते किंवा जमा करतात. आणि मुदत ठेव खाते खातेदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी जमा करतो. तर अशा पद्धतीनं आज आपण चालू खाते, बचत खाते, आवर्ती ठेव खाते आणि मुदत ठेव खाते यावर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.